विश्वात्मक विश्वव्यापक परम दयाळू परम कृपाळू तुमच्या आणि माझ्या हृदयात वास करणारा परमात्मा पांडुरंगराय आणि सद्गुरु रूपाला अनंत अनंत कोटी साष्टांग दंडवत. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. पण लहानपणापासून हा अभंग ऐकत आलो. ओंकार प्रधान रूप गणेशाचे पुढे काय? आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणीला ऐसे तिन्ही देव जे कोणी उत्पन्न तो हा गजानन. आकार तो ब्रह्मा, उत्पत्ती, स्थिती आणि लय. त्या ब्रह्मांडाची निर्मिती त्यांनी केलीच आहे, पण ते उत्पत्ती करून सगळं निर्माण करून ते स्थिर आहेत एका ठिकाणी. ब्रह्माजी पालन पोषण विष्णूंकडे सोपवलं नाही का, आणि संहार महादेवाकडे. हा महिनाच महादेवाचा आहे, त्यामुळे चांगला योग आलाय आपल्याला श्रावणात आज या चिंतनाचा. त्यांनी त्यांचे कार्य केलेत. आज आपल्या जीवनात काय चालू आहे? उत्पत्ती कशाची, स्थिती आलीये का, आणि लय झालाय का? हा ओंकार आता थोडा वेळ कसा वाटला आपल्याला? किती अगदी 1-2च मिनिट आपण पण विसरलो की नाही. मग आपल्याकडे सतत उत्पत्ती कशाची चालू आहे? विषयांची. वेगवेगळे विचार, वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळी माणसं, प्रत्येक जण वेगळ्या विषयाचा वेगळ्या विचारांचा आपल्याला भेटला की आपण घरी घेऊन येतो. ते बाहेर पडलं की घरी घेऊन येऊन त्या विषयांची उत्पत्ती होते. आणि ते किती दिवस स्थिर राहतात? ती व्यक्ती विसरेपर्यंत ते स्थिर राहतं. म्हणजे पालन पोषण करतो त्या विषयांचं आपण. त्याचा लय कधी होतो? आणखी तिसरा कुणीतरी भेटल्यावर. मग हा ओंकार, हा प्रणव, आदी प्रणव पृथ्वीवर पहिल्यांदा जो उमटलाय शब्द तो ओम. त्या ओंकारातून विश्वाची निर्मिती सांगितलीये. त्या ओंकाराने, त्या आदिप्रणवाने जर विश्व निर्माण केलंय, तर मग आपल्याला मानवाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण काय निर्माण करतोय. रोज सकाळी उठल्यानंतर एक योगा झाल्यानंतर बघा की आपलं रात्री झोपेपर्यंत काय चालतं. म्हणजे 1 तासात आपण शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो, बाकी काहीच नाही. मग शरीराबरोबर शरीराला काय लागतं ते घरी गेलं की सुरू होतं. नाश्ता, त्या वेळेला चहा पाणी, त्या वेळेला जेवण खाण, अमकं तमकं. हे शरीराला जोडून आलेले काम सगळे करतो आपण. आठवणीने करतो, वया परत्वे करतो. या वयाला हे चालत नाही, ते चालतं. हे सगळं आखीव रेखीव झालेलं आहे. आपण आतापर्यंत आपण शरीरापासून भिन्न कोण आहे? आपल्यापासून आपला आत्मा. तो दिसला का आपल्याला? तो चिरफाड करूनही दिसणार नाही, पण सूक्ष्म कार्यकर्ता कुणीतरी आहे हे तर मान्य केलेलंच आहे आपण. हे आपण मान्य करण्यापेक्षा संतांच्या मांदियाळीने लिहूनच ठेवले ना, काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. मग त्या आत्म्याला कशाचं खाद्य देतोय आपण? शरीराचं पालन पोषण करतोय आपण, नाही का? आणि इतका वेळ तर आपण ध्यानाला नाही बसू शकत. पंचिकाला ठीक आहे 5 ते 10 मिनिट, पण तेवढे सुद्धा नाही मिळत ग.
आता मी किती दिवस झाले, वर्षापासून जयुताई, कुंदा सहवासात आल्यात, श्रद्धा, अर्चना, मी सगळ्यांना बोलवते. जयुताई ग्रुपवर टाका तुमच्या, बरं का, सगळ्यांना बोलवा, आज सगळ्यांना बोलवा. त्या ताई मग अशीच म्हणल्या, दर रविवारी आमचं काहीतरी निघतं, काहीतरी निघतं. प्रत्येकाच निघत असतं काहीतरी काहीतरी. पण त्या रविवाराला असं सांगून ठेवायचं की मला ओंकार करायचे, माझ्यासाठी करायचे. हे सामुदायिक जे काही कार्यक्रम असतात, बरोबर आहे की रविवार सुट्टीचा असतो, सगळ्यांना वाटतं त्याच दिवशी, पण असा विचार व्हायला पाहिजे की अरे मी आज मला विसरले स्वतःला, सगळ्यांसाठी केलं मी आज, दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत. मग असं तर म्हणत नसतील ना घरातले की तू नाही का योगा करून आली. मग मी योगा करते तर माझ्या शरीराची काळजी मी घेते की कुणाला त्रास होऊ नये आपल्या घरात, म्हणजे हातपाय तंदुरुस्त राहावेत, आपलं माइंड छान राहावं. सकाळच्या फ्रेश हवेमध्ये आपण इथं किती छान आज मंथन करतोय ओंकाराचं. तर तो हा आदी प्रणव आपल्याला हे शिकवतो की स्वतःला कसं नाही विसरायचं, का नाही विसरायचं, की आपण 84 लक्ष योनी फेरा फिरून हा मनुष्य जन्म मिळालाय. त्याचं सार्थक फक्त किचन पाशीच आहे का? त्याचं सार्थक फक्त कार्यक्रमांमध्येच आहे का? म्हणजे हे आपलं झालं पोळ्याच्या बैलासारखंच झालं की, नाही का? ते त्या दिवशीच फक्त त्याला आपण झुली चढवतो, त्याला रंगबिंग त्याची शिंग रंगवतो आणि त्या दिवशीच त्याचं काय असेल कोड कौतुक करतो. मग आपण फक्त कोड कौतुकासाठीच आहोत का? नाही. त्या परमेश्वराला आपल्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे की जसं आपल्या घरंदाज एक धंदा आपल्या घरात, व्यवसाय आपल्या वडिलोपार्जित आलेला आहे, आपल्या आई वडिलांकडून म्हणा, किंवा आपण सासरी आलोय की सासरी एक चालू आहे आपल्या, तर ते आपल्याला चालू ठेवलं पाहिजे, त्याचं नाव झालं पाहिजे. मालकांनी खूप कष्ट केले, मुलगा काहीच करत नाही, किती वाईट वाटतं की नाही आपल्याला. तसं त्या विधात्याला सुद्धा असं वाटतं की मी यांना जन्माला घातलंय, यांनी पण माझं करावं. गीतेत आहेच ना वर्णन, माझं करणारा मला आवडतोच, पण माझं करत माझं जे काय आहे ते इतरांपर्यंत पोहोचवणारं मला जास्त आवडतं. महा ओंकार कोण आहे? तोच आहे ना, ती गीताच आहे. ओम नमो जी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिल्याच ओवीत आहे की ज्ञानेश्वरीच्या. हा प्रणव लावल्याशिवाय कुठलाही मंत्र पूर्ण नाहीच. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम गंग गणपतये नमः. सगळे मंत्र त्या ओंकाराशिवाय पूर्ण होत नाहीत. अगदी 15 अक्षरी श्रीविद्या मंत्र आहे, तरी तो 16वं अक्षर ओम लावल्यावरच तो षोडशी झाला. इतका हा ओंकार आज जीवनात महत्वाचा आहे. का महत्वाचा ठरवला याला? की पटकन ध्यान लागत नाही. एखादं लेकरू रडायला लागल्यावर जसं आपण त्याला काहीतरी अंगाई म्हणतो, गाणं म्हणतो, खेळणं देतो हातात, काहीतरी चोखणी देतो, काहीतरी खात असेल तर लॉलीपॉप देतो, चॉकलेट देतो, त्याला शांत करतो. तसं इतक्या सोप्या भाषेत मी सांगते की हे आज जे 3 वर्ष झालं हे सुरू आहे आमचं पण ओंकाराचं, तर हे जणू काही यांना लॉलीपॉपच देते. अजून 10 मिनिटं बसतात, म्हणजे ओंकार जवळजवळ आमचे 40 मिनिट होतात डोळे झाकून. ज्या काही 30, 40, 50 महिला आज येतात आपल्या सेंटरला, तर एवढा वेळ झाकू शकता डोळे तुम्ही? झोपतानाच फक्त. हा सराव आहे फक्त, आपल्याला लॉंग लाईफ जायचंय. आणि ही क्रिया हृदयामध्ये आत्म्यावर प्रेम करण्याची कला म्हणजे ध्यान, तेच ओंकार ध्यान. आपण म्हणजे करून घेतोय की आता थोडं निशब्द व्हा, होता आलं पाहिजे. निशब्द आपण कधी होतो माहितीये का? घरात काहीतरी कुरबुर झाल्या,
आणि असं सांगतो पण एकमेकीला, आता नको बोलू तुझ्याशी, काय ती बोलणार नाही तासभर कोणास. मग ती लीला परमेश्वराचीच असेल कदाचित. त्याच्याकडून, त्याला त्या व्यक्तीकडून अपेक्षा असेल की थोड्या वेळाने गप्प बसावं, निमित्त कुठल्याही असू देत, पण त्याचा फायदा उठवता आला पाहिजे आपल्याला. आपण फायदे कसे घेतो, काहीतरी काहीतरी हे निघाल्यावर येतं की मोबाईलवर, काय लाडकी बहीण, योजना. हा, मला ते काय जगातच नाही, मला शब्द येत नाहीत लवकर. हा, अशा काही योजना निघाल्या की आपण त्याचे फायदे घेतो. कुठपर्यंत हा फायदा शाश्वत आहे, लॉंग लाईफ आहे, अशाश्वत नाहीये. ते बंदही पडेल, ते चालूही होईल, आपल्याला त्याच्याशी काही मतलब नाही. परमेश्वराने आपली सगळी योजना करून ठेवलेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, या 3च मूलभूत गरजा आहेत. किती लागतं? वीतभरच आहे, भरतच नाही. वीतभरच आहे पोट, भरतच नाही. का तर सतत वेगवेगळ्या विषयांमध्ये जातो आणि वेगवेगळं घेऊन येतो, आणि म्हणून त्या अपेक्षा वाढतात, आणि त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की दुःख पदरी येतं. आता हेच नाहीये बाई माझ्याकडे, सगळं आहे बाकीचं. नसू दे ना, ते नाही म्हणून काय तू छान दिसत नाही का? असशील तशी छान दिसते. ज्याच्याकडे आहे ते तरी कुठं खरेदी करतय आता? हा, इतर ठिकाणी किती गर्दी असेल विचार करा, बाकीचे कार्यक्रम असल्यावर. आज इथं गर्दी कमी का? हिऱ्या माणकाचं दुकान आहे हे. इचगावकर ज्वेलरी मध्ये किती गर्दी माहित नाही आपल्याला. आणि सोनंही हिऱ्या माणकासारखंच झालंय आता. सोनं तरी कुठं राहिलंय का पहिल्यासारखं, की जावं पटकन 1 ग्रॅम घेऊन यावं. तुम्ही जे आज इथे निवडक आहात, खरोखरच हिरे माणकच आहात तुम्ही. की आज या वयात सुद्धा पुजारी ताई झालं, ह्या ताई झालं, सगळ्या जणी हे सुचतंय की चला काहीतरी छान करूयात. शरीर तर तंदुरुस्त पाहिजेच. मी सगळी कामं घरात करते, फक्त दुनियाला बाह्य, कारण मला खाली बसता येत नाही. का करते तर नाही इतक्या लांब येऊ शकत. या दोघी सोबत घेतल्या, माझ्या शेजारीच आहे. येऊ शकत नाही म्हणजे ते उपासनेनी आणि उपासांनी माझ्या शरीरात कसच नाही राहिलेला. म्हणजे मी इतक्या लांब चालू नाही शकत. मी येते, निकाप घालून मी चालत आले, आणि माझा स्पीड कमी झालाय खूप, त्यामुळे कुठे जात नाही. पण घरात मी सगळी कामं करू शकते ना, मग करायची. सगळ्या कामांना आपल्या बाई लावणं म्हणजे फार मोठेपणा दाखवणं अजिबात नाहीये तसं काय. बाई पण एक माणूसच आहे. तिला आपण पगार देतो म्हणजे तिला विकत घेतलेली नाही. ती पण संकल्पना नेहमी बाळगायची की एक हरी आत्मा जीव शिव समा, वायात दुर्गमन घाली म्हणा. की त्याला सुद्धा, त्या आत्म्याला सुद्धा आपलाच एक भाग आहे. शरीर भिन्न आहेत, कार्यकर्ता एक आहे, शरीर भिन्न आहे. इथं जुळलंय का तुमचं सगळ्यांचं? कसं झालंय बाउंडिंग? कशामुळे झालंय? तुमचा विचार जुळलाय, एक आलाय सगळ्यांचा की हो नाही करूयात करूयात, हो नाही जाऊयात जाऊयात, कांदेनवमी करूयात, फिरायला जाऊयात, छान छान पदार्थ करूयात, एका ठिकाणी जमूयात. हे कधी होतं? जेव्हा एक विचार बनतो आणि तो एक हरी आत्मा होतो. जीव आणि शिव समानच आहेत, फक्त पिंडी ते ब्रह्मांडी हा प्रवास करायला सत्संग लागतो. जी पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. ब्रह्मा विष्णू महेश बाहेर नाही आहेत. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तो गणेश कुठे आहे माहिती तुम्हाला? शरीरात मेरुदंडाच्या खाली 4 पाकळ्यांचं जे चक्र आहे, पृथ्वी तत्व, त्या 4 पाकळ्यांमध्ये तो गणपती विराजमान आहे. मेरुदंडाच्या खाली. आपले मणके मागच्याच बाजूला आहेत, पण आम्ही साधना घेताना पुढे सांगतो, आणि जर वेळ असेल तर फ्रंट बॅक पण घेतो साधना. तो मूलाधार चक्रात तो गणपती विराजमान आहे. तिथं लाल रंग आहे,
आणि ती आदिमाया आदिशक्ती ती पण तिथंच मा कुंडलिनीच्या 3.5 विटोळ्यात विराजमान आहे. जे जागरण चालतं ते तिचं कुंडलिनीचं जनजागरण चालतं. योगामध्ये ही चक्रांची माहिती फार महत्वाची आहे तुमच्या, अतिशय महत्वाची. त्याच्यावरती स्वाधिष्ठान चक्र ओटीपोटाच्या खाली आणि बरोबर मेरुदंडाच्या वरती मध्यभागी असं इथं 6 पाकळ्यांचं स्वाधिष्ठान चक्र, तिथं ब्रह्माजी विराजमान आहे. तिथं जलतत्व आहे. पाणी की नाही इथं? ओटीपोटाला रग लावून आपण श्वास घ्या म्हणतो, ते पाणीच सगळं काम करतंय ना. तुझ्यात किती पाणी आहे बघते, थांब कुंदा. कधी कधी असे असे शब्द निघतात की नाही कुणाकडून तरी, आहे की नाही? ती पाणी आपलं हल्लं पाहिजे. तिथं जप केल्याने 6000 तिथं जपसंख्या आहे. जपसंख्या 6000 आहे स्वाधिष्ठान चक्रातली. आणि ब्रह्माजी देवता त्यांची अर्धांगिनी सावित्री देवी त्यांच्या सोबत आहे. गणपती बरोबर पण त्यांच्या रिद्धी आहेत. तिथं 600, तिथं जर लक्ष केंद्रित करून जप केला तर 600 जपसंख्या तिथं आहे. त्याच्या तर नाभीस्थानी मणिपूर चक्र 10 पाकळ्यांचं, तिथं विष्णू देवता, त्यांची लक्ष्मी आहे त्यांच्यासोबत. तिथंही 6000 जपसंख्या आहे. त्याच्यानंतर 12 पाकळ्यांचं अनाहत चक्र हृदयस्थानी, तिथं भगवान महादेवांचं स्थान आहे. मणिपुराचं अग्नितत्व आणि अनाहत चक्राचं वायुतत्व, इथेही 6000 जपसंख्या आहे. त्याच्यानंतर विशुद्धी चक्र हे 16 पाकळ्यांचं चक्र, इथं आकाश तत्व, इथूनच हा प्रणव बाहेर आला. आकाश तत्वातच इथूनच शब्द उमटला. तो पहिला शब्द जो पृथ्वीवर निर्माण झाला तो ओंकार, आणि त्या ओंकाराने ही विश्वाची किमया केली. त्या विश्वरूप त्या ओंकाराला घेऊन आपल्याला चालायचंय. आपण अनेक देवता नेगे माझे चित्त, किती वेगळं वेगळं वाटतं की नाही, हे करू का ते करू. आता एकाने जर सांगितलं हे केलं तर फार छान असतं का, ते केलं तर फार छान असतं, अगो काय काय करू, तू काय माझ्या पुढे मांडूनच ठेवलं. नाही ना तेवढं आपल्याला जमत. एका वेळेला एकच आपल्याला इतकं स्पष्ट सांगते की आपला पुरुष घरात एकच असतो की नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विण जीवा सुख नोये. नाहीतर काय पुढं मग येरते माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. आपला पांडुरंग परमात्मा परमपिता तोच आपल्याला इतका छान आहे. आता या वयाला रोज तर नाही जाऊ शकत आपण, आणि शासनाच्या ताब्यात गेल्यापासून तर आपल्याला जायचीच इच्छा होत नाही. त्यामुळे कुठं धारण केला नाही, तो दाखवलाच आहे. हृदयबंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडला, जनाबाई म्हणतात ना हो. अट्टहासच नाही होत तिथं जायचा, आत बघायचंय आपल्याला. डोळे झाकूनच तो दिसेल. आणि जेव्हा कोंडतो, एखादी मैत्रीण खूप आवडते, तिचं सतत चिंतन होतं आपल्याकडे, तिला दिवसातून 100 फोन होत असतील तरी मन भरत नाही. अगो काय चाललंय आज, असं पण होतं की किती फोन झाले आपले. भेटल्यावर किती भेटलो, 3ऱ्यांदा भेटलो तर कॉफी हा तुझ्याकडे, हाय की नाही. मग इतकं जर आपल्या देहावर प्रेम आहे तर त्या अंतरात्म्यावर का नाही? तसा तो दिसणारच नाही. त्या प्रणवावर करू ना, त्या ओंकारावर करू ना, त्या माध्यमातून तर दिसेल ना. हा, अक्षरशः किती फुलली ही बाग. आपण जर तडातड ही फुलं तोडली, तिला गुंडी करून टाकली, काय सुख आहे त्याच्यात? छान दिसावं म्हणूनच त्या लावणाऱ्यांनी लावली असेल ना. आपल्याला आपले देव सजवायचे असतात.
मग त्या झाडाचं तोडून त्याला सजवून सजेल का? कारण ते जर लावलंय आणि ते जर मोठं होतंय तर ते सजीव आहे ना, त्याला पण आत्मा आहे. म्हणजे फक्त जे चालतात, सरपटतात, पळतात ते फक्त प्राणीच किंवा पशु पक्षीच फक्त सजीव नाहीत, तर जे जे ज्यांनी त्यांनी जन्माला घातलेत गवताच्या काडीपासून ते पण ऐकतायत आपल्याला, कान टवकारून ऐकतायत. म्हणजे मला सांगायचंय काय, की सकाळी सकाळी आपण तोडून आणतो की नाही फुलं, सगळं झाड आपण असं हे करून टाकतो, खूप छान आलेत फुलं, खूप छान आलेत फुलं. तर त्या झाडाला सुद्धा वाटतं माझी लेकरं तोडून नेली, मग फुल तोडायचंच नाही का? मग लावलंय कशाला? अहो देवाला वाहण्यासाठी ते लावलेत फुलं. एक 4-2 तोडावीत, पण त्याला प्रार्थना करून तोडावीत. मी तुझ्या झाडाची 4 फुलं घेऊ, नाम घेत घेत जायचं. इतकं हे सूक्ष्म आहे नामाचं कार्य. आपल्याला वाटतं की देवाऱ्या पुढे बसलो तासन तास, देव धुतले, देवाला कपडे घातले, गंध बिंद लावला, नैवेद्य दाखवला, झाली आपली देवपूजा. जीवानं जीव जाणायचा, मग तो झाडाचा असो, तो पशुपक्ष्यांचा असो, मग तो माणूस तर प्रश्नच नाही. तर ते माणसांचीच किती प्रतारणा करतो आपण. ती प्रतारणा का होते? निगेटिव्हिटीमुळे होते. सतत जे बाह्य जगतात वावरतं, अंतर्जगतात येतच नाही, ती व्यक्ती सारखं बाहेरच बोलत राहते, आतलं काही बोलतच नाही, त्या व्यक्तीबद्दल आपल्याला असं वाटतं की नको हिच्यापासून लांबच राहावं. पण लांब न राहता तिलाही थोडं थोडं देत राहावं. बरं नसल्यावर आपण डोस घेतो की नाही डॉक्टरांकडून 3 टाइम, तसे तिलाही आपल्यातच आणायचं, कारण ती आपल्यापासून भिन्न नाही. आपल्या शरीराचा जरी एक भाग नाही तरी आपल्या सहवासाचा भाग आहे की नाही. मग तिला जर आपल्यात यायचंय, तिला जर आपल्यात चांगलं वाटतंय, तर तिला हे सारखे हे बोधामृत देत राहायचं आणि तिला दुरुस्त करायचं. दुरुस्त कशाने करायचं? तर ओंकाराने करायचं. ती कशी शांत होत नाही, तो परमपिता पांडुरंगराय सद्गुरु माऊली बघून घेतील, पण तिला ह्याच्यात आणायचं. कारण तिला त्याची जर गोडी तर तिला ते द्यायचं. जे आवडतं तो पदार्थ करतो की नाही. आज जयता येणार आहे माझ्या घरी, चहा तर घेतच नाही, काय द्यायचं? आता आपल्याकडे शुगर असल्यामुळे ती खात नाही मी खात नाही, मग आता गोडाचं तर काही नाही, जाऊ दे, देऊ आपण एखादी केळी नाही तर ऍपल असेल घरात तर, जे हे तिच्या आवडीच आहे. खाणाऱ्यांना जे हवं ते आपण करू का, तुला गोडाचा शिरा करू का, थोडासा पटकन होणार तेच आहे. जे हे जसं आवडीनुसार, की नाही नाही बाई घरी आलेल्याला आपल्याला दिलं पाहिजे काहीतरी, हा आपल्याकडे भावायचा. आणि काहीच नाही तितका वेळ तर आपण चहा देतो, दूध तरी घ्या, कॉफी तरी घ्या, किती आग्रह असतो आपला, नाही का? तर हा काला फार महत्वाचा आहे आपल्या पंढरीत. काला वाटू एकमेका, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. हातावरचा किती आपण पंढरपुरात असून आपल्याला मिळेल की नाही माहिती नाही, कारण आपण तिथे हजर नसतो. एखादं गेलं आणि घेऊन आलं आणि अहो काला आणलाय आज, महाद्वार काला झाला, किती आनंद होतो. तसा तो काला जरी त्या त्या दिवसाला नाही मिळाला तरी हा काला आपण कालवा न करता डोळे मिटून करू शकतो. ओंकार काला म्हणूयात. या ओंकाराने मग आपल्या डोक्यामध्ये जे काही उत्पन्न केलेत विषय आपण, ते विषय त्या ओंकाराचा मधला भाग जो आहे अ, उ आणि म. अ अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मग तो उकार आपल्याला स्थिर करतो. आणि त्या विषयांचा जर लय करायचा असेल तर तो मकार त्याला लय करतो. मग तो मकार कसा घ्यायचा? हरी
श्वास पुरेपर्यंत तो ताण तणाव नाहीसे करतो, डिप्रेशनला फेकून देतो. लय कशाचा करायचा? आपल्याला विचारांचा लय करायचा. जे निगेटिव्ह राग आल्यावर आपल्या डोक्यात भरतं थोडा वेळ का होईना, काय मेलं आयुष्यभर हेच करते आणि यांचंच करते आणि यांची तृप्तीच नाही अजिबात. नाही होणार. प्रत्येक जण वेगळ्या कामासाठी आलेला आहे. आत्मा जरी एक असला, कार्य वेगळं, कार्यक्षेत्र वेगळं. त्यामुळं ते घरात घडणारच आहे. मुलं 5 आहेत, 2 आहेत, 3 आहेत का एका विचाराचे? नाही, घडणारच आहे. आपण आई कर्माची धनी आहे, जन्माची धनी आहे, कर्माची नाही. कर्म ज्यानी त्यांनी ज्याचं त्याचं गॉड गिफ्ट घेऊन आलेलं आहे, त्यामुळं ते तसे वागत आहेत आज. त्याचं पण वाईट वाटून देऊ नका. तुम्ही तुमचं करत राहा. राग आला, आपल्या खोलीत जा, श्वास घ्या, श्वास सोडा, 3 मिनिट श्वासावर काम करा. पण बीपी शुगर वाढू देऊ नका. आता या वयाला तर हेच महत्वाचं आहे. मुलं काहीही करतात आता बाहेर जाऊन, राग आला की काहीही करतात. त्यांना मार्गदर्शन नाही ना. अज्ञानात किती काय काय आता येतानाच विषय होता. पांडुरंगाचं आता ते सगळं स्वच्छता झाली म्हणून, नाही तर देवाच्या तोंडाला किती पेढे होते. देवाच्या म्हणजे मूळ पांडुरंगाच्या नव्हे, ज्या साईडला मूर्त्या आहेत बाकीच्या, अरे बापरे, खातात का त्या मूर्त्या? अरे असा भाव करायला नाही, खाऊ घालायला नामदेवच व्हावं लागतं. हा, पण भावात पण आहे ना तो. भाव केला तर तो घेतोच. नामदेवच एक मात्र असे आहेत की त्यांनाच आधी भगवंत भेटला. आपल्याला आधी ग्रंथ भेटावे लागतात, नंतर संत भेटावे लागतात. आणि आता भगवंत भेटणं सोपं नाही. कलियुगातलेच आहोत आपण. नामदेवराय पण कलियुगातलेच आहेत, माऊली कलियुगातले आहेत, तुकाराम महाराज पण कलियुगातले आहेत. आपणच त्यांचे कुठेतरी वंशज आहोत. पण आपण त्या वाटेवर कुठे चालतो? एखादा अभंग आला आणि एखादा अभंग म्हणला की झालं. होतं का तेवढ्यानी? खूप त्याला, जशी गुटी उगळतो बाळाला, तसं त्याला सतत उगळावं लागतं, ते करावं लागतं आणि ते घ्यावं लागतं स्वतःला. गुटी बाळाला देतो, पण ही गुटी आपल्याला घ्यायची. तर असा हा ओंकार, उत्पत्ती, स्थिती आणि लय, याची खूप आध्यात्मिक परिभाषा इतकं खोलवर न जाता आज योगा ग्रुपला हेच सांगणं या वयाला महत्वाचं आहे की उत्पन्न काय करायचंय. ब्रह्माजींचं कार्य उत्पत्ती आहे ना, तर आपल्या शरीरात म्हणा धारण काय करायचंय. आपल्या मेंदूमध्ये उत्पन्न काय, कशाची उत्पत्ती करायची आता, आणि मग ती स्थिरता कशी आली पाहिजे, कशी काय म्हणजे आपल्याला करता येईल, ह्याचं चिंतन व्हायला पाहिजे. आणि आता तो लय कशाचा काय केला म्हणजे मला हे करता येईल, त्या निगेटिव्ह विचारांचाच लय व्हायला पाहिजे, त्या वेगवेगळ्या विषयांचा लय व्हायला पाहिजे. इतकं कुठे गेलं की डिमार्ट झालंच आहे. आता एकच वस्तू आणायची असती, पण विनाकारण तिच्या बरोबर 10 वस्तू घेऊन येतो आपण. पुरत पण नाही, ठेवायला जागा राहत नाही. आणि नंतर नवरात्र आलं की ते काढतो फेकतो. मग ते काढून फेकून देण्यापेक्षा इथलंच काढावं फेकावं, इथला लय करावा. मग ते योगाचं खऱ्या अर्थाने शरीर तंदुरुस्त होईल. मग त्या ओंकाराला धारण केल्यावर योगाने खऱ्या अर्थाने आपलं शरीर तंदुरुस्त राहील. कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय याचा अर्थच तो आहे.
त्यांनी निर्माण केलं, त्यांनी ते थांबवलं, पालन पोषण केलं आणि त्यांनी लय केला. आपण पालन पोषण वेगळ्याच विचारांचं करतो. आता कालचं पण उदाहरण बोलले मी त्याच्याशी. भजन चालू, फक्त पंचपदी आणि एक अभंग आणि एक गवळण घ्यायची होती. तर पंचपदी अजून होती नाही तर एक रामकृष्ण हरी झालं की लगेच रूपपातालोचन झालं की लगेच सुंदरती ध्यान झालं की लगेच मी थांबले जरा मध्ये. म्हणलं तुमच्या बिशीला मी येते का? तुमच्या बरोबर फिरायला मी येते का? तुमचे मंगळागौरीचे ग्रुप आहेत, मी येते का? तुमचे डोहाळ जेवणाचे ग्रुप आहेत, मी येते का? मी जरी नाहीये तर तिथे तुम्ही बोलत नाही का? अखंड बोलता, मग भजनात का बोलता? तोच एक वेळ त्याला दिलेला असतो ना परमेश्वराला, मग तिथं तरी त्याच्याशी एकरूप व्हावं ना. तिथं तरी एकरूप व्हावं, त्याच्याशी एकरूप होताच येत नाही. बघा, निर्विचार अवस्था व्हायला किती वेळ लागतो की आपल्याला असं काहीतरी चांगलं ऐकावं लागतं. आज नवीन कपल असतं जेव्हा, त्यांच्या पण ओळखी व्हाव्या लागतात ना. हा, आता लव्ह मॅरेज असेल तर ओळखीच ओळखी, आपल्याला त्याच्याशी मतलब नाही. पण अरेंज मॅरेज असेल तर त्या दोघांच्या ओळखी होईपर्यंत वेळ जातो की नाही? ते त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतो की नाही आपण? ते एकत्र आल्याशिवाय वेळच मांडवावर जाणार नाही. उत्पत्ती कशी होईल? इथे जसं व्यवहारात किंवा भौतिक जगात किंवा प्रपंचात आपण हे जसं व्यवधान राखतो की हे पुढे जायचंय आपल्याला, तरी ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. पटकन लग्न काय, पटकन पूजा काय, पटकन ओटी भरण काय, पटकन किती पटापटा पटापटा करतो. मग इथं त्या भगवंताशी एकरूप होण्याचं माध्यम जर ध्यान आहे, भजन आहे, नामस्मरण आहे, तर मग तिथं का नाही आपण, तिथं का नाही जोडले जात आपण? तिथं जोडलो गेले पाहिजे, ही अपेक्षा त्याला आहे. म्हणून कबीराचाच दोहा आहे तो, सांसों की माला में सिमरू मैं तेरा नाम, बन जाऊं बंदा मैं तेरा कृपा निधान, सांसों की माला में सिमरू मैं तेरा नाम. काही नाही पाहिजे त्याला, सहज समाधि चलते हलते सब कामों में रखना है, लेकिन अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. सगळी कामं करा, सगळी करा. कोण असतं भांडे घासताना आपल्या सोबत? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, काय असेल ते, श्रीराम 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 पांडुरंग श्री विठ्ठल काय असेल ते काम करताना का तिथं पण चिंतन हेच? धुणं तर नाहीच कुणी दूध घरी आता, वॉशिंग मशीन किंवा बाई. स्वयंपाक करताना केलं तर तो प्रसाद बनेल ना आपला, नाही का? का बरं नाही होत? पण नाही, फोनवर बोलायचं ना, थांब ग जरा भाजी टाकल्यावर बोलते, द्या ना. आता गेलेत किती पुढे, राहिलेत किती माहिती नाही. होलसेल नाही करता आला तर रिटेल तरी करूयात ना. व्यापार, माळ सुद्धा पडेल हातातून. म्हणून सांसो की माला मी सिमरू तेरा नाम, श्वासाची माळा ती अहो, ती सुद्धा नाही आपल्या हातात. श्वास घ्यायची गॅरंटी आहे, सोडायची पण गॅरंटी नाही. म्हणून तुम्ही भजारे विठ्ठला. गाणंच आहे ना, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, बाई मी विकत घेतला श्याम. कवडी पण खर्च केली नाही, दमडी पण खर्च केली नाही, मग कशानं विकत घेतला हिने श्याम? काहीच खर्च न करता काय मिळतं का बाजारात? आज मिळतं का? काहीच नाही मिळत. हिने कशानं विकत घेतला? जन्मभरीच्या श्वासा तुके मोजी येले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. म्हणून जसं आपल्याला शरीर दुरुस्त तंदुरुस्त ठेवायचंय, त्याच्यासाठी आपण योगा करतो. त्या शरीर तंदुरुस्ती बरोबर आपला आत्मा सुद्धा
आपली वाट बघत असतो, ही आता तरी मला घेईल, ही आता तरी मला घेऊन बसेल, ही आता तरी मला. कारण माऊली काय म्हणतात 9व्या अध्यायात, पत्रम पुष्पम फलम तोयम योम्या भक्त्या प्रयच्छती. मला तू काहीही दिलं तर चालेल, पत्र दे, फुल दे, पुष्प दे, फळ दे, काही चालेल. पण इकडे हरिपाठात काय म्हणतात, उभा क्षण भरी देवाची द्वारी, उभा क्षण भरी. मग ते देवाचं द्वार आता महाद्वारात जातोय का रोज आपण? जसं शासनाच्या ताब्यात गेलं तसं जणू काय तो देव आपला नाहीच राहिला असं म्हणल्यासारखं. मग तो तिथं नाही आपला राहिला, पण इथे तो आपला आहे ना, इथे तो आपला आहे ना. हा, मगाशीच म्हणलं, हृदयामध्ये आत्म्याला, परमेश्वराला, आपल्या विठ्ठलाला बघण्याची कला म्हणजेच ध्यान. आपण तिथं बघू त्याला. हृदय मंदिरी जे मज पाहती, तयासी होय माझी प्राप्ती. या न्यायानं करूयात आणि त्या विठ्ठलाला रोज साठवून ठेवूयात. साठवलेला थोडा थोडा बघूयात. कोशिंबीर खूप असते का? चटणी डावी इकडं खूप असतं का? थोडं थोडंच असतं ना. ती लावून लावून लोणचं, ती लावून लावून खाऊयात. एकदम नाही दिसणार. वेळ आहे आज 5 मिनिटं, चला जाऊयात विठ्ठलाच्या दर्शनाला. कुठे निघाली ही आजी? अरे कुठं नाही, मी माझ्याच रूम मध्ये बसते आणि 1-2 मिनिटं ध्यान करते, माझ्या विठ्ठलाला बघून येते. हे देवदर्शन. ह्याच 4 पायऱ्या चढता येत नाही, त्या महाद्वारातल्या पायऱ्या कधी चढाव्या? म्हणून तो सापडला, सापडवला आणि साठवला. साठवणूक कशाची करतोय आपण आज माहिती सगळ्यांना, प्रॉपर्टी. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही फुकट गिफ्ट मिळालंय आपल्याला, तर त्याचं जाता जाता आपल्याला कल्याण करून घ्यायचंय. आणि इतका आनंद मिळतो या ध्यानाने, या ओंकार साधनेने. आपण इतके हलके फुलके राहतो, एक डोक्यावरचा भार उतरल्यासारखा होतो आणि सगळ्यांच्या बरोबर समदृष्टी लागते. किती जरी रागराग केला तरी प्रत्युत्तर आपल्याकडून जात नाही. अगं हिला काय झालं, मी बोले ना, ही किती बोलत होती काल, तिला काय झालं? तिच्यातलं परिवर्तन आपल्याला जाणवायला लागतं आणि सतत आपण आनंदी राहायला लागतो. एकदम म्हणजे भेदरहित द्वैत सांडून जातं आपल्यातलं. अद्वैताकडची वाटचाल ही. म्हणजे इथं जात नाही, धर्म नाही, परंपरा नाही, इथं कुठला संप्रदाय नाही, इथला कुठला पंथ नाही, काही नाही, काही नाही. बस माणूस एकच जात. आणि हेच सत्य आहे की नाही? हेच सत्य आहे की नाही? तर या सत्याला ओंकाराच्या माध्यमातून आपल्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं की उत्पन्न काय करायचंय, पालन पोषण कशाचं करायचंय, लय कशाचा करायचाय, हे महत्वाचं आहे. आध्यात्मिक आपल्याला खूप कडक भाषा किंवा खूप डीप संस्कृताचे मोठे मोठे श्लोक सांगून त्याच्यात इतकं कठीणाईत नाही जायचं. की आज आपल्याला गरज फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी आणि चांगल्या विचारांची आणि चांगल्या सकस आहाराची आहे. हे तर आपण घेतोच आहोत. आपली संगत इतकी चांगली आहे की आज संगतीनच सगळं बिघडायला लागले. हे करत असताना त्या जोडीला किमान 21 ओंकार तरी तुम्ही करत जा. तशा 3 स्टेप मधून 21 करायला पाहिजेत. 21 ओंकार सरळ मानेतून, 21 ओंकार थोडी खाली मान आणि 21 ओंकाराला ही हनवटी छातीला चिटकवायची. हातात एक जणीने असं मोजत जा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 असे 21 3 63. तुम्ही माझ्याकडे आलात तिथं तर तुम्हाला चक्र शिकवते. मला रोज ये नाही तर शक्य नाही. आणि तिकडे आलात तर तिकडे नक्की सगळी चक्र शिकवीन, चक्रांच्या जागा शिकवीन. आणि आता आम्ही सध्या बीजमंत्र पण त्याची सांगायला लागलोय. आणि त्याचे आता लगेच सांगून तर लक्षात येत नाही, थेंबे थेंबेच होत राहत ना हे, नाही का? आणि त्या चक्रांचे कार्य पण, त्या चक्रांवर ध्यान केल्यावर त्याचे परिणाम, त्याची फलश्रुती सगळं हे आपल्याला माहित करून घ्यायचंय. इकडे आलात दर रविवारी तर हरकत नाही, पण आज तुम्ही मला इथं बोलावलं आणि
जे काही 2 शब्द सद्गुरु कृपेने पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने मला सुचले किंवा मला वाटलं की आज आपण सगळ्या महिलाच आहोत